पहिला शमूएल अध्याय 22। दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला। हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याजकडे गेली। विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याजपाशी जमा झाले। तो त्यांचा नायक झाला। सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले। तेथून दावीद मोवाबातील मिस्पा येथे जाऊन मोवाबाच्या राजास म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापास येऊन तुमच्यापाशी राहू द्या। त्याने त्यास मोवाबाच्या राजासमोर आणले। दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ती त्याजपाशी राहिली। गाद संदेष्टा दाविदास म्हणाला, गढीत राहू नको, तेथून निघून यहुदा देशात जा। तेव्हा दावीद तेथून निघून हरेथ नामक वनात गेला। दाविदाचा व त्याच्या बरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले। त्या समयी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हाती आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते। तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांस म्हणाला, बन्यामिनी लोक हो, ऐका, इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांस शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय? आणि तो तुम्हा सर्वांस सहस्त्रपती व शतपती करणार आहे काय? म्हणून तुम्ही सर्वांनी मजविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही? आज माझ्या पुत्राने माझ्या नोकरास माझा घात करण्यासाठी टपून बसण्यास चिथाविले असून मला कोणी कळवले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना? तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमिलेला दवेग अदोमी म्हणाला, मी इशायाच्या पुत्रास नोब येथे अहिटुबाचा पुत्र अहिमलेख याजकडे येताना पाहिले। त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्यास अन्नसामग्री पुरवली आणि गल्ल्यात बलिष्ठाची तरवार त्यास दिली। तेव्हा राजाने अहिटुबाचा पुत्र अहिमलेख याजक यास आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व मनुष्य म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक यास बोलावणे पाठवले। तेव्हा ते सर्व राजाकडे आले। शौल म्हणाला, अहिटूब पुत्रा ऐक। तो म्हणाला, आज्ञा महाराज। शौल त्यास म्हणाला, तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी मजविरुद्ध कट केला आहे। तू त्यास भाकर व तरवार दिली आणि त्याच्यासाठी तू परमेश्वराकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज मजविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे, याचे काय कारण? अहिमलेखाने राजास उत्तर केले, आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रिमंडळातला आहे। दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे। मी काय आजच पाहिल्याने त्याच्यासाठी देवापाशी प्रश्न करू लागलो काय? असे मजकडून न घडू। राजाने आपल्या ह्या सेवकास आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्यास असा बट्टा लावू नये, कारण या प्रकरणी आपल्या दासास अधिक उणे काहीच माहीत नाही। राजा म्हणाला, अहिमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे। तेव्हा जवळ प्यादे उभे होते, त्यास राजा म्हणाला, चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा, कारण ते दाविदाचे मिलाफी झाले आहेत। तो पळून गेला हे त्यास ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही। पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात। तेव्हा राजा दवेगास म्हणाला, चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड। तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला व त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणाऱ्या 85 पुरुषांचा त्याने वध केला। नोबावर तरवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे या सर्वांचा सप्पा त्याने उडविला। तरी पण अहिटूब पुत्र अहिमलेख याच्या पुत्रांपैकी अब्याथार नावाचा एक पुत्र निभावून दाविदाकडे पळून गेला। शौलाने परमेश्वराच्या याजकांचा वध केला हे वर्तमान अब्याथाराने दाविदास सांगितले। दावीद अब्याथारास म्हणाला, ज्या दिवशी अदोमी दवेग तेथे होता त्याच दिवशी मी ताडिले की हा निश्चये शौलास सांगेल, तुझ्या बापाच्या घराण्यातल्या सर्व माणसांच्या मरणास मी कारण झालो आहे। भिवू नको,
मजबरोबर राहा, कारण जो तुझा जीव घेण्यास पाहत आहे तो माझाही जीव घेण्यास पाहत आहे. माझ्यापाशी तू सुरक्षित राहशील.